नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की पोलीस आणि तरुण पिढीमध्ये एक अंतर आहे. एक प्रकारची भीती किंवा गैरसमज असतो. पण मिशन उडान नावाचा एक भन्नाट उपक्रम हेच चित्र बदलण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग पाहूया या उपक्रमाने पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचं एक नवीन पूल कसा बांधलाय. जरा विचार करा, शाळेतली मुलं थेट पोलीस सुपरिटेंडेंटशी बोलतायत, अगदी मनमोकळेपणाने. हे चित्रच किती वेगळं वाटतं नाही का? मिशन उडानमुळेच ही संधी मिळाली. ही फक्त एक साधी भेट नव्हती, तर विश्वासाचं एक नातं जोडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. चला तर मग बघूया हे मिशन सुरू कसं झालं. गोष्ट आहे 9 मार्च 2026ची. अकोल्यामध्ये शृंगारकर अकॅडमीचे विद्यार्थी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होता, पोलिसांचं काम जवळून बघायचं आणि कायद्याविषयीची माहिती समजून घ्यायची. यामध्ये सहभागी कोण होतं? तर तेल्हाराच्या शृंगारकर अकॅडमीचे विद्यार्थी होते. पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अगदी आपुलकीने स्वागत केलं. आणि अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी यांनी मुलांशी गप्पा मारून सुरुवातीलाच वातावरण एकदम मोकळं आणि सकारात्मक करून टाकलं. बरं, ही भेट फक्त बाहेरून ऑफिस बघण्यापुरती नव्हती. नाही, विद्यार्थ्यांना थेट पोलीस दलाच्या आत म्हणजे त्यांच्या कामकाजात डोकावण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली, जिथे त्यांना पोलिसांचं खरं काम कसं चालतं हे अगदी जवळून पाहता आलं. हा जो पूर्ण दौरा होता ना, तो खूप विचारपूर्वक आखलेला होता. आधी स्वागताने आणि गप्पांनी वातावरण हलकं-फुलकं केलं आणि मग विद्यार्थ्यांना थेट पोलीस दलाच्या महत्त्वाच्या विभागांची माहिती द्यायला सुरुवात केली. आणि त्यांना काय काय बघायला मिळालं असेल विचार करा. एमर्जन्सीसाठी असलेले डायल 112, हायटेक कमांड कंट्रोल रूम, गुन्हेगारांना ओळखणारी फिंगरप्रिंट सिस्टम. इतकंच नाही तर पासपोर्ट व्हिसाची प्रोसेस, सायबर क्राईमचा तपास आणि अगदी श्वान पथकाचं कामसुद्धा. म्हणजे सगळंच त्यांना जवळून बघता आलं. आणि मग आला या संपूर्ण भेटीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे थेट पोलीस अधीक्षकांचं मार्गदर्शन. श्री अर्चित चंडक यांच्यासोबत एक अगदी मनमोकळा संवाद. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चंडक यांनी विद्यार्थ्यांना एक खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासच सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. किती खरं आहे हे नाही का? हा सल्ला फक्त करिअरसाठी नाही तर आयुष्यभरासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी फक्त करिअरबद्दलच नाही तर आयुष्यभरासाठी उपयोगी पडतील अशा गोष्टी सांगितल्या. जसं की व्यसनांपासून लांब राहा, प्रत्येकाने स्वतःसाठी एखादा छंद जोपासावा आणि हो, गरज पडल्यावर पोलीस हेल्पलाईनचा वापर कसा करायचा हेही त्यांनी समजावून सांगितलं. आणि हे सेशन काही एकतर्फी नव्हतं. हा एक खराखुरा संवाद होता. विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मोकळेपणाने प्रश्न विचारले. UPSC परीक्षेची तयारी कशी करायची, अभ्यासाच्या चांगल्या पद्धती कोणत्या किंवा करिअरसाठी अजून काय संधी आहेत, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. तर मग या सगळ्या उपक्रमातून नक्की काय साध्य झालं? या एका दिवसाने पोलीस आणि लोकांच्या नात्यात काही फरक पडला का? चला बघूया. ह्या उपक्रमाचं एक वैशिष्ट्य खूपच छान होतं. दिवसभरात जी काही माहिती मिळाली त्यावर आधारित एक छोटासा पेपर, एक फीडबॅक फॉर्म भरून घेतला गेला. म्हणजे काय की फक्त ऐकून सोडून न देता ते ज्ञान त्यांच्या मनात पक्कं झालं. आणि इतकंच नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी या चांगली कामगिरी केली त्यांना स्वतः पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बक्षीस मिळालं. याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. याबद्दल शृंगारकर अकॅडमीच्या संचालकांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणाले की ही संधी विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराचा एक अविस्मरणीय अनुभव ठरली. या एका वाक्यातूनच या कार्यक्रमाचं यश दिसून येतं. म्हणजेच मिशन उडानसारखे उपक्रम पोलीस आणि सामान्य नागरिक, विशेषतः तरुण पिढी यांच्यातलं विश्वासाचं नातं खूप घट्ट करतात. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि उत्साह हेच सांगत होता. मिशन उडान हे खरंच एक खूप चांगलं उदाहरण आहे. पण यातून एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच पुढे येतो की अशा प्रकारचे उपक्रम पोलीस आणि लोकांमध्ये असलेलं अंतर खऱ्या अर्थाने कसं कमी करू शकतात. ह्यावर विचार करायलाच हवा.